तळेगाव बाजार परिसरातील 60 एकरावर सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे। यावेळी विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली। पाहणी करून पाठपुरावा करून व महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे। यावेळी उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी करण्याचे तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांना आदेश दिले। पेरलेले सोयाबीनची बियाणे बोगस निघाल्यामुळे हे बियाणे उगवलेच नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। राजकुमार सुधाकर खारोडे, माझ्या शेतामध्ये एक एकर 44 गुंठे शेत माझं शेत आहे। रोडमुळे त्यात सर्व पाणी साठलेलं आहे। मी काही वेळ वारंवार BIC ऑफिसमध्ये सुद्धा गेलो। त्यांनी अवळवळीचे उत्तर देऊन आले, काम करून आले नाही। JCB उद्या पाठवतो, परवा पाठवतो, हेच चालू आहे त्यांचं उत्तर। तहसीलदार साहेबाजीकडे मी अर्ज केलेला आहे। तरी शेतातले माझ्या पाणी कोणी परिस्थिती काढून देण्यात यावे। माझे शेत पूर्ण पडीत आहे, 3 वर्षापासून पडीत राहून आले। शेतात सध्याची परिस्थिती पाण्याच्या अडंठात पाणी थांबलेलं आहे। सोयाबीन निघाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसह आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला आहे। संबंधित सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी करून संबंधित कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। दुबार पेरणीचं सावट आहे। तिसरं पेरणीला सुद्धा आता शेतकरी तिबार पेरणीकडे वळलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही आज तेल्हारा तालुक्याचा हा दौरा काढला आणि हे गाव काही माझ्यासाठी नवीन नाही। तळेगाव हे माझंच गाव आहे असं समजतो। सागर भाऊंनी बरंच सांगितलं, तितकं काही मी मोठा नाही आहे मुळातच, आणि शेतकरी कुटुंबातला मी आहे हे मात्र खरं आहे। हे माझ्या वाणावरून तुमच्या लक्षात येत असेल। त्याच्यामुळे आम्ही रोज शेतकऱ्यांकडे जातो, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतो। आज मी खरोखर धन्यवाद देतो की इथे कृषी विभागाचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहिले। पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली, पोलीस प्रशासनाचे अधिकारी इथे उपस्थित राहिले, नायब तहसीलदार साहेब सुद्धा आहेत। शेतकऱ्याच्या समस्या निश्चितच फार मोठ्या आहेत। काळ्या मातीसाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करेल। मी तुम्हाला हे सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात सध्या आहे। शेतकऱ्यांच्या ती पूर्णपणे पाठीशी आहे। कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे जरी आर्थिक परिस्थिती मंदावलेली असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांसाठी मात्र कर्जमुक्तीची योजना असतील किंवा कर्ज माफीच्या काही घोषणा असतील, आता या महिन्याच्या शेवटी सुद्धा परवा सहकार राज्यमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा घोषणा केली की शेतकऱ्याचं जे काही राहिलेलं कर्ज आहे ते पण माफ होईल। गुरुदेव मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।